सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. भागवताची रचना अत्यंत शिस्तबद्ध आहे बर का. भागवताची मांडणी विस्कळीत नाही. मनाला येईल तो विषय मनाला वाटेल त्या ठिकाणी घेतला असं नाही. कोणत्या स्कंधात कोणता विषय मांडला आहे त्याचा स्पष्ट उल्लेख भागवतातच आहे. श्रोते हो, तुम्ही दुसरा स्कंध आणि त्यातला 10वा अध्याय आणि पहिलाच श्लोक काढा. स्कंद दुसरा, अध्याय 10वा, श्लोक पहिला. त्यात म्हटलं आहे, अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमोतया मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. तिसऱ्या स्कंधापासून पुढे प्रत्येक स्कंधाचा विषय कोणता ते या श्लोकात सांगितलं आहे. पहिल्या स्कंधाचा विषय अधिकारी, दुसऱ्या स्कंधाचा विषय साधक आणि आत्ता मी जो श्लोक म्हटला ना त्यानुसार तिसऱ्या स्कंधाचा विषय सर्ग, चौथ्या स्कंधाचा विषय विसर्ग, पाचव्या स्कंधाचा विषय स्थानम, सहाव्या स्कंधाचा विषय पोषण, सातव्या स्कंधाचा विषय ऊती, आठव्या स्कंधाचा विषय मन्वंतर, नवव्या स्कंधाचा विषय ईशानुकथा, 10व्या स्कंधाचा विषय निरोध, 11व्या स्कंधाचा विषय मुक्ती आणि 12व्या स्कंधाचा विषय आश्रय. प्रत्येक विषयाचा, हे जे मी काही 12 अध्याय 10 श्लोक 10 विषय सांगितले ना 13व्या अध्यायापासून, त्या प्रत्येक विषयाचा अर्थ काय ते स्कंध 2 अध्याय 2च्या सुरुवातीच्या काही श्लोकात सांगितले आहे. पण यावर आपण एक विस्तृत प्रवचन पण केले आहे. श्रोत्यांनी यूट्यूबवर जाऊन मागचे ते प्रवचन हुडकून काढून अवश्य वाचावे. कोणत्या स्कंधात कोणता विषय आहे, त्याचा अर्थ काय, याचा आपण उहापोह केला आहे. आता यानुसार 5व्या स्कंधाचा विषय स्थानम. स्थानचा अर्थ काय? स्कंध 2 अध्याय 10 आणि श्लोक 4 काढा. तेथे म्हटले आहे, स्थितीर वैकुंठ विजय. आणि यानुसार स्थान या विषयाचा अर्थ काय तर प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या सृष्टीला एका मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यात भगवान विष्णूंची जी श्रेष्ठता सिद्ध होते ना त्याचे नाव स्थान. कोणत्याही ग्रंथाचे अध्ययन करायचे असेल तर त्याची शास्त्रीय परिभाषा म्हणजे टर्मिनॉलॉजी कळली पाहिजे बरं का. ती जर कळली नाही तर गोंधळ होतो, गैरसमज होतात. श्रोते हो, मी तुम्हाला उदाहरणाने समजावतो. तुम्हाला गोमांस हा शब्द माहीत आहे. गोमांस म्हणजे गाईचे मांस, जे खाणे निषिद्ध आहे. पण हा गोमांस शब्दाचा स्थूल अर्थ झाला. मी तुम्हाला गोमांस याचा सूक्ष्म अर्थ सांगतो, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. गो शब्दे नोदिता जिह्वा तत्प्रवेशो हि तालुनी गोमांस भक्षयम तत्तु महापातक नाशनम. येथे गो शब्दाचा अर्थ जिव्हा, जीभ, आणि या जिव्हेला वाकडी करून टाळूपर्यंत घेऊन जाणे म्हणजे गोमांस भक्षण करणे. ही हठयोगातली एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेने महापातकाचा नाश होतो असं या श्लोकात म्हटलेलं आहे. तेव्हा केवळ भाषा येते एवढ्यावर भागत नाही,
त्या ग्रंथाची शास्त्रीय परिभाषा समजली पाहिजे. 5व्या स्कंधाच्या अंतरंगात जायचे तर स्थानम या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. स्थानमचा अर्थ काय? भगवता लोकमर्यादा पालनेन प्रकर्षः स्थानम. स्थानम म्हणजे स्थिती. कोणती स्थिती? सृष्टीच्या उत्पत्तीनंतर एक उल्लंघन न करता येईल अशा ईशसत्तात्मक कायद्याने सृष्टीचा उत्कर्ष झाला आहे. तो उत्कर्ष कसा झाला ते जे सांगितले आहे त्याचे नाव स्थानम. उत्कर्षः नाम स्थानम. उत्कर्षः नाम परमेश्वरः. भागवतात परमेश्वराच्या उत्पत्तीचे चातुर्य आहे. जो विजय आहे त्याचे वर्णन आहे. परमेश्वराने जे नियम कायदे बनवले त्यानुसारच सृष्टी चालली आहे. तुम्ही त्या नियमांचा भंग करू शकत नाही. उदाहरणार्थ शरीर घ्या, प्रकृती घ्या, पशुसृष्टी घ्या, ब्रह्मांड मंडल घ्या, सर्व काही नियमानुसारच चालू आहे. पशुपासून पशुच निर्माण होणार. एखाद्या मातेने मांजराला जन्म दिला असं कधी तुम्ही ऐकलंय? ब्रह्मांड मंडले घ्या, सर्व ग्रह तारे त्यांना दिलेल्या गतीनुसारच चालत आहेत. करोडो वर्षे झाली पण त्यात काही बदल नाही. प्रत्येकामागे काही नियम आहेत. परमेश्वराचे हे जे निश्चित नियम आहेत तो त्यांचा उत्कर्ष आहे, तोच त्यांचा विजय आहे. मला सांगा, अमुक अमुक डिग्री पर्यंत ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब असेल तर शरीर बरोबर चालत आहे असे डॉक्टर म्हणतात. पण शरीर बरोबर चालण्याकरता एवढेच ब्लड प्रेशर हवे हा नियम कोणी बनवला? शुगरचे प्रमाण वाढले तर डॉक्टर सांगतात शुगर कमी करा. परंतु सुदृढ शरीरासाठी शुगरचे प्रमाण एवढेच हवे हा नियम कोणी बनवला? हे सर्व भगवंतांचे कर्तृत्व आणि हाच त्यांचा अलौकिक विजय. जो मनुष्य आपल्या बुद्धीला विचारत नाही की सृष्टीचे प्रकृतीचे हे नियम कोणी बनवले, हे कायदे कोणी बनवले, तो मनुष्यच नव्हे. भगवंताने मनुष्याला म्हणजे आपल्याला बुद्धी दिली आहे, विवेक दिला आहे. बुद्धी नसती तर मानवा एवढा दुर्बल प्राणी या सृष्टीत बघायला मिळाला नसता. तरी पण मानवाचे शरीर, पशुचे शरीर, ही सृष्टी, हे ब्रह्मांड सर्व काही नियमाने चालत आहे. हा नियम निश्चित करणाऱ्याला स्थानम म्हणतात आणि तोच 5व्या स्कंधाचा विषय होय. आता आपण 5व्या स्कंधाला नमस्कार करू आणि त्याच्या अंतरंगात जाऊ. आपल्या बुद्धिशाली शास्त्रज्ञांनी, अनुभवी व तत्वज्ञानी लोकांनी धर्माची व्याख्या केली आहे. मी तरुणांना आग्रह करतो की त्यांनी ही व्याख्या नीट अभ्यासावी, विचार करावा याच्यावर. संसार श्रेष्ठ का परमार्थ श्रेष्ठ या वितंडवादात ते आजचे तरुण गोंधळलेले आहेत. त्यांना कोणी मार्गदर्शकच नाही. या दोन्हीमध्ये ताळमेळ कसा घालावा याबद्दल त्यांना कोणी सांगतच नाही. संसार केला तर त्याला सांगितले जाते परमार्थ श्रेष्ठ, आणि परमार्थ करायला सुरुवात केली तर त्याला सांगितले जाते
आधी संसार नेटका कर. त्याच्यासाठी धर्माची ही जी व्याख्या मी सांगणार आहे ना, ती किती सर्वोत्तम आहे पहा. यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म. यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म. ज्याच्यामुळे लौकिक व पारमार्थिक कल्याणाची सिद्धी होते तो धर्म. अभ्युदयाकडे दुर्लक्ष करतो तो धार्मिक नाही, आणि निश्रेयसाची सुद्धा जो उपेक्षा करतो तोही धार्मिक नाही. अर्थात अभ्युदय आणि निश्रेयस या दोन्हीकडे लक्ष दिले पाहिजे, दोन्हीचा ताळमेळ साधला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. परिवार संसाराची निंदा, भोगांची निंदा, विषयांची निंदा हे ऐकून तरुण खूप गोंधळतो. भोगात अडकून बसू, आपला सर्वनाश होईल आणि त्याचबरोबर अध्यात्मही सुटेल असा विचार मनात घुसतो. 4थ्या स्कंधापर्यंत भागवतात तेच झाले. आजपर्यंतच्या 1 वर्षाच्या प्रवचनात आपण हाच विषय प्रकर्षाने बघितला. भोग व संसाराची निंदा भरपूर झाली, म्हणून कदाचित महर्षी व्यासांना शंका आली असेल की भोगांची व संसाराची निंदा केल्यावर इहवाद संपला का? संपलाय. तेव्हा माणसाने इहवादी देखील असले पाहिजे असा भागवतकार व्यासांचा विचार दिसतो. आणि म्हणून 5व्या स्कंदाचे सुरुवातीला प्रियव्रत राजाची कथा सांगितली आहे. जणू त्यांना सांगायचे आहे की इहवादही श्रेष्ठ आहे. प्रियव्रत राजाच्या कथेत स्वतः भगवंत ब्रह्मदेवानी वीतरागी राजाला उपदेश केला. भगवान ब्रह्मदेव प्रियव्रताला काय सांगतात पहा. भागवत स्कंद 5 अध्याय 1 श्लोक 19 काढा. 5:1-19 भगवान ब्रह्मदेव म्हणतात, भगवंतांच्या चरणकमलांच्या कळ्यारूप किल्ल्यात राहून जरी तू 6ही रिपुना जिंकले आहेस तरी सुद्धा प्रथम त्या पुराण पुरुषाने दिलेल्या भोगांचा उपभोग घे आणि नंतर निसंग होऊन आपल्या आत्मस्वरूपात स्थिर हो. केवळ ज्ञानी होऊन उपयोगी नाही. प्रथम खरा भक्त हो आणि मग ज्ञानी हो. गृहस्थाश्रमः किम अवध्यम करोती असे ठामपणे विचारले आहे. अर्थात गृहस्थाश्रम स्वीकारायला का घाबरतोस? माणसाने विषयात वावरले पाहिजे की नाही हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर भागवतकार देतात. ज्ञानी भक्त विषय व संसारात वावरत राहिला तरीही विषय त्याच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत. जर इहवादाची आणि संसाराची आवश्यकता नसेल तर त्यांना निर्माण करणारे भगवान काय वेडे आहेत? जे लोक आत्यंतिक होऊन भोग व संसारातच गुरफटून राहतात त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी भोग व संसार तुच्छ आहे असे सांगावेच लागते. परंतु तो काही नियम किंवा सिद्धांत होऊ शकत नाही. उदाहरण बघा. परीक्षा जवळ आल्यावरही एखादा मुलगा क्रिकेटच खेळत राहिला तर त्याच्या वडिलांना त्या मुलाला सांगावेच लागते की क्रिकेट सोडून दे. हातात क्रिकेटची बॅट घेणे पाप आहे. परंतु असा एखादा मुलगा असेल की जो कधी खेळतच नाही,
सतत अभ्यासच करतो, त्याला मात्र त्याचे वडील खेळासाठी घराबाहेर पड असा आग्रह करतील. कोणताही उपदेश एकांतिक होऊ शकत नाही. लोक नेहमी एकांतिकच उचलतात. आपल्या धर्मावर जी छाया पडली आहे, धर्माला ग्लानी आले आहे, त्याचे हेच कारण आहे. या स्कंधात एकांतिकतेचा त्याग समजावला आहे. इहवाद असला पाहिजे हा विचार जेव्हा धर्म उचलून धरेल तेव्हाच संपूर्ण समाज धर्म उचलील. इहवाद तुच्छ आहे, त्याज्य आहे, परलोकवाद श्रेष्ठ आहे, परलोकवादाकडेच लक्ष दिले पाहिजे असे जोपर्यंत धर्म पकडून ठेवील तोपर्यंत धर्माची अवनतीच होईल. नाटक असतो, नाटकात एखादा कसलेला नट रावणाची भूमिका करत असतो, त्याने ती उत्तम प्रकारे बजावलीच पाहिजे. नाटकाच्या मध्येच तो जर म्हणाला की मी आत्मज्ञानी आहे, मी रावणाची भूमिका करणार नाही, तर चालेल का? आत्मज्ञानी पुरुषाने आत्मस्मृती झाली तरीही कर्म सोडता कामा नये. कर्म विस्मृती होऊन चालणार नाही. अशी कर्म विस्मृती झाली अशी कर्म विस्मृती झाली म्हणूनच अर्जुन युद्धारंभी गोंधळला. श्रोते हो, जी भूमिका वठवण्यासाठी आपण आलो आहोत तशी ती उत्तम प्रकारे म्हणजे समाचर वठवलीच पाहिजे. तुम्ही मुक्त पुरुष असला तरी मुक्त पुरुषाने या व्यवहारात, या संसारात राहिलेच पाहिजे. सोन्यामध्ये आसक्ती नको हे निश्चित, पण जरी मुक्त असला एखादा तरी त्याने सोन्याचे दागिने लॉकरमध्येच ठेवले पाहिजेत. भागवतकारांना असाच मुद्दा समजावून सांगायचा आहे. त्यांचा आग्रह आहे की संसार उत्तम प्रकारे करावा आणि म्हणून 5व्या स्कंधाच्या सुरुवातीला प्रियव्रत राजाचे कथानक सांगितले आहे. वेदांताला आणि आध्यात्मिक विचारधारेला भागवतकारांनी 5व्या स्कंधात एक उत्तम वळण दिले आहे. त्यांनी जीवनाची निंदा केली, व्यवहाराची निंदा केली. ती ऐकून लोकांचा गैरसमज होईल याची भागवतकारांना कल्पना होती. ही एकांतिक निंदा चांगली नाही. म्हणूनच 5व्या स्कंधात सुरुवातीला प्रियव्रत राजाला उपदेश आहे. श्रोते हो, 5व्या स्कंधातील पहिल्या अध्यायाचा पूर्ण अर्थ वाचा. किमान पहिल्या 19 श्लोकांचा अर्थ वाचा. 6व्या श्लोकात प्रियव्रत म्हणतो, आपले आत्मस्वरूप मिथ्या प्रपंचाने आच्छादित होऊन जाईल या विचाराने राज्यपद स्वीकारण्यास त्याला रस वाटला नाही. अशा राजाचा राज्यकारभार कर असे सांगण्यासाठी ब्रह्मदेव अवतरले. स्कंद 5 अध्याय 1 श्लोक 17 काढा. या श्लोकात ब्रह्मदेव काय म्हणतात पहा. जो बुद्धिमान पुरुष इंद्रियांना जिंकून आपल्या आत्म्यातच रममाण होतो त्याचा गृहस्थाश्रम त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. जो बुद्धिमान पुरुष इंद्रियांना जिंकून आपल्या आत्म्यातच रममाण होतो त्याचं गृहस्थाश्रम काहीही बिघडवू शकत नाही. आणि म्हणून 19व्या श्लोकात ब्रह्मदेव म्हणतात, दिलेल्या भोगांचा उपभोग घे आणि नंतर निस्संग होऊन आपल्या आत्मस्वरूपात स्थिर हो. श्रोते हो, आजच्या या विवेचनावर शांतपणे चिंतन करा.
एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे संसार न त्यागावा न भोगावा, मध्यभागी विभागावा. 5व्या स्कंधाच्या अंतरंगातील पुढील विचार पुढील प्रवचनात. तोपर्यंत श्रीकृष्ण शरणम मम. रामकृष्ण गोविंद.